सर्व आजची बैठक आणि कालची बैठकामध्ये या राज्यातील प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघावर चर्चा झालेली आहे आणि जो मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि जो मतदारसंघ आमच्या मित्र पक्षांकडे आहे आणि त्याच्यामध्ये भाजप काय योगदान देऊ शकते, जो भाजपकडे त्याच्यात मित्र पक्षांचं काय योगदान घेता येऊ शकतं, याच्यावर अत्यंत सुंदर आणि विस्तृत आमची चर्चा झाली. 97,000 बूथचा उल्लेख केला. त्या 97,000 बूथ किंवा एकंदर लोकसभेच्या निकालानंतर संघटनात्मक पातळीवर काही महत्वाचे बदल किंवा संघटनात्मक पातळीमध्ये वेगळ्या योजना किंवा काही वेगळे बदल करण्याचं अपेक्षित आहे. असे काही बदल असतील तर ते आपल्याला प्रेसद्वारे कळवण्यात येईल. त्यांचा रोख कुणाकडे सांगण्या एवढी माझी पात्रता नाही. केंद्र सरकारच्या लोकसभेच्या महाराष्ट्र तुम्ही आणि आता विधानसभेसाठी काय स्ट्रॅटेजी आहे? भाजपा अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणुकीमध्ये उतरलेला आहे. आता आम्ही सांगितलंय की जो नरेटिव्ह तयार केलेला गेला फेक पद्धतीने लोकांच्या अत्यंत भावनांना हात घालून फेक नरेटिव्ह जो एस्टॅब्लिश झाला त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला लोकसभेमध्ये नुकसान झालंय. आता तो विषय आम्ही मागे टाकलेला आहे. आम्ही आता विधानसभेच्या विजयाकडे पुढे पुढे एक एक पाऊल जात आहोत आणि आमचा जो प्लॅनिंग आहे, जी आखणी आहे, त्याच्यामध्ये अत्यंत सिन्सिअरली काम करणारा भाजपचा कार्यकर्ता जेव्हा हातामध्ये विजयाची धुरा घेईल, महायुतीचा विजय घडवण्यासाठी, मित्रपक्षां समवेत विजयी होण्यासाठी जेव्हा निश्चय करेल तेव्हा आम्ही फार चांगल्या मतांनी सर्वजण विजयी करू.